ही लोकरीची माला गणपती बाप्पासाठी खूपच उपयुक्त आहे। रोजच्या पूजेसाठी ताजी फुले मिळणे कठीण असते। ही माला धुवून पुन्हा वापरता येते आणि नेहमीच सुंदर दिसते। ही माळ बनवायसाठी आपल्याला 4 प्लाय लोकर आणि 3 mm क्रोशा हुक लागली आहे। यासाठी तुम्ही पांढरा रंग सुद्धा घेऊ शकता हिरव्यासोबत, म्हणजे ही मोगऱ्याची माळ दिसेल आणि तुम्ही याला माळ म्हणून पण उपयोगात आणू शकता किंवा समईच्या भोवताल सुशोभित करण्यासाठी एक रांगोळी म्हणून पण वापरू शकता किंवा आंबाड्यासाठी पण हा गजरा म्हणून उपयोगात आणू शकता। म्हणजे याचे असे 3 वेगवेगळे आपण उपयोग करू शकतो फक्त एक माळ बनवून। आणि ही बनवायला पण खूप सोपी आहे। मी स्टेप बाय स्टेप समजावून सांगितले आहे। अगदी 3 राऊंडमध्ये आपली ही माळ तयार होते कमी वेळात आणि आपण याचे 3 प्रकारे उपयोग करू शकतो। तर चला ही सुंदर माळा बनवायला सुरुवात करूया। हिरव्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करायची, एक स्लिप नॉट करून घ्यायची, त्यानंतर चेन्स बनवायच्या आहे, साखळ्या बनवणं खूप सोपी आहे। हुकवर वेढा घ्यायचा आणि मग तो अगोदरच्या साखळीतून बाहेर काढायचा। तर अशा आपल्याला सिंपल साखळ्या करून घ्यायच्या आहे। एकूण 50 साखळ्या करायच्या आहे। हे झाल्यावर दाखवते मी। हे बघा, आपण 50 साखळ्या करून घेतल्या। त्यानंतर 3 साखळ्या सोडून द्यायच्या आणि चौथ्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशिया करायचा, म्हणजे हुकवर वेढा घेऊन 2 वेढ्यातून हुक बाहेर काढायची। परत पुढच्या स्टिचवर हाफ डबल क्रोशिया करायचा असाच। तर अशा आपल्याला सगळ्याच स्टिचेसवर हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। हुकवर वेढा घ्यायचा आणि दोन्ही वेढ्यातून हुक बाहेर काढायची। अशा आपण सगळ्या स्टिचेसवर हाफ डबल क्रोशे करून घेऊ आणि हे झाल्यावर दाखवते मी तुम्हाला। मी इथे थोडं फास्ट सांगत आहे कारण मी ॲडव्हान्स साठी बनवत आहे। पण तुम्हाला बेसिक पण शिकायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला अगदी बेसिकपासून कसं विणायचं ते पण दाखवेल। हे बघा, आपण सगळ्या स्टिचेसवर एक एक हाफ डबल क्रोशे करून घेतले। त्यानंतर 2 चेन करायच्या आणि हे पलटवायचं, टर्न करायचं। त्यानंतर त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा, पुढच्या स्टिचवर पण एक सिंगल क्रोशा करायचा। असे सगळ्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। सिंगल क्रोशा करताना वेढा घ्यायचा नाही, हुकवर दोऱ्याचा एकही वेढा घ्यायचा नाही, फक्त हुक स्टिचवर मध्ये टाकायची आणि दोरा बाहेर काढून त्यातून मग हुक बाहेर काढायची। हा झाला सिंगल क्रोशा। तर अशा आपण सगळे स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ। हे झाल्यानंतर दाखवते मी। सोपा आहे हा सुद्धा राऊंड। हे बघा, सगळ्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घेतला आहे। त्यानंतर एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा। आता आपल्याला गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आहे, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे पहिल्या स्टिचवर सिंगल क्रोशाने जोडायचं। जो आपला पहिला राऊंड आहे तो सरळ दिशेने राहील। इथे सिंगल क्रोशाने जोडायचं, 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा। परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा। असे आपल्याला 4 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत सेम स्टिचवर आणि हा 3 चेनचा एक डबल क्रोशा, म्हणजे एकूण 5 डबल क्रोशे झाले।
3 हे 4 असे 5 डबल क्रोशे झाले. त्यानंतर हुक बाहेर काढायची, तिसऱ्या चेनमधून हुक टाकायची आणि तिथून हा जो लूप आहे जिथून आपण हुक बाहेर काढली तो बाहेर ओढायचा. एक चेन करायची, म्हणजे हा पूर्ण बांधला गेला आणि परत 2 चेन करायच्या. त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं. असा आपला एक पॉपकॉर्न स्टिच तयार झाला. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच करायचा, परत पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच करायचं आणि आता इथे अशीच दुसरी कळी तयार करायची आहे. त्यासाठी 3 चेन, त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशे, 3 चेनचा एक आणि हे 4 डबल क्रोशे असे एकूण हे 5 डबल क्रोशे होईल. इथे पण असाच पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे. त्यासाठी 5 डबल क्रोशे करायचे आणि तिसऱ्या चेनमधून हुक बाहेर काढायची. पहिले 4 डबल क्रोशे झाल्यावर हुक बाहेर काढायची, थर्ड चेनमधून हुक टाकायची आणि हा लूप ओढायचा. हे बांधायसाठी एक चेन करायची आणि 2 चेन नंतर त्याच ठिकाणी स्लिप स्टिच करायचं. असे हा आपला दुसरा पॉपकॉर्न स्टिच झाला आणि दुसरी कळी तयार झाली. असे आपल्याला 2-2 स्टिच सोडल्यानंतर तिसऱ्या 2 स्टिचवर स्लिप स्टिच करायचं. एक स्लिप स्टिच, मग पुढच्या स्टिचवर स्लिप स्टिच आणि परत तिथे 3 चेन करून अशी कळी तयार करायची पॉपकॉर्न स्टिचची. त्यासाठी पहिले 4 डबल क्रोशे, हुक बाहेर काढायची आणि तिसऱ्या चेनमधून हुक टाकून हा लूप त्यातून ओढायचा बाहेर. मग एक चेन, पुन्हा 2 चेन, त्याच ठिकाणी स्लिप स्टिच. अशा प्रकारे ही एक कळी तयार झाली. तिसरी पुन्हा 2 स्लिप स्टिच करायच्या, नेक्स्ट स्टिचवर एक स्लिप स्टिच, पुन्हा पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच, पुन्हा 3 चेन करायचे आणि अशाच कळ्या बनवत जायच्या सगळ्या राऊंडवर. असे पूर्ण करून झाल्यावर दाखवते. हे बघा, आपण अशा प्रकारे हा राऊंड करून पूर्ण कळ्या तयार करून घेतल्या. स्लिप स्टिच करून हा धागा कापून घ्यायचा. हा धागा तुम्ही असाच सोडू शकता आणि अजून लांबा सोडू शकता, म्हणजे आपल्याला हाराची गाठ बांधता येईल. हे गुलाबी आणि हिरवा धागा एकत्र करून गाठ बांधायसाठी सोडू शकता. तुम्हाला हार बनवायचा असेल तर इथे जोडून जॉईन करायचं नाही. पण जर तुम्हाला समई आसन बनवायचे असेल तर मग हे 2 धागे कापून जोडून ठेवायचं पूर्ण असा सर्कल करून. मग ते समईसाठीची रांगोळी होईल. किंवा हार बनवायचा असेल तर ते ओपनच राहू द्यायचं. मग याचा आपण गजरा म्हणून पण उपयोग करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि